शहरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर एक जीप दलदलीत रुतल्याची घटना समोर आली आहे। बराच वेळ प्रयत्न करूनही जीप बाहेर न निघाल्याने अखेर क्रेनच्या सहाय्याने ती बाहेर काढण्यात आली आहे। या घटनेमुळे संबंधित ठिकाणी करण्यात आलेल्या ड्रेनेज दुरुस्ती कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। काल रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान महापालिका कार्यालयासमोरील रस्त्यावर उभी असलेली एक जीप अचानक दलदलीच्या जमिनीत रुतली। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी या ठिकाणाहून जाणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं। मात्र काम पूर्ण झाल्यानंतर जमीन योग्य पद्धतीने भराव टाकून मजबूत करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे संबंधित भाग आतून पोकळ राहिला होता। गेल्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हा भाग पूर्णपणे चिखलमय आणि दलदलीत परिवर्तित झाला। याच ठिकाणी उभी असलेली जीप अचानक जमिनीत रुतली। चालकाने जीप बाहेर काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक प्रयत्नानंतर वाहन आणखी खोलवर रुतत गेलं। अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच क्रेन बोलावण्यात आली। क्रेनच्या साहाय्याने आणि बराच वेळ मेहनत घेतल्यानंतर जीप सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी केली असून अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।